आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सावळजमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा सुरूच, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, कारवाईची जोरदार मागणी। सावळज तालुका तासगाव येथील बसवेश्वर नगर परिसरात राज्य शासनाच्या वाळू टेंडरच्या अटी धाब्यावर बसवून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। या बेकायदेशीर उपसा विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही करण्यात येतो आहे। सावळज येथील अग्रणी नदीत बसवेश्वर नगर हद्दीतील वाळूचा ठेका जिल्हाधिकारी प्रशासनाने दिला आहे, मात्र प्रत्यक्षात ठेक्याच्या अटी न पाळता नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे। या भागात आजपर्यंत कोणत्याही शासकीय पाणी योजनेचे पाणी पोहोचलेले नाही। निसर्गावर अवलंबून असलेली शेती या वाळू उपशामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। राजकीय पुढाऱ्यांनी वर्षानुवर्ष पाणी देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी करण्यात येतो आहे। या संदर्भात दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत वाळू ठेका व वाळू उपशाला विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता। तरीही पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतो आहे। दरम्यान बसवेश्वर नगर भागातील शेतकरी थेट अग्रणी नदीत उतरले आणि वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर, जेसीबी आणि डंपर नदीपात्रातून हाकलून लावले। वाळू उपसा झाला तर आमची शेती, आमचे पाणी सगळं नष्ट होईल। ठेक्याच्या अटीप्रमाणे काम न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत। शासनाने व प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि ठेक्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। सावळजमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत कुलकर्णी।